गवंडेची संपूर्ण स्पर्धेत अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावे तो प्रतीक माघारी परतलो 0 रन्सावर आणि बॉलिंग मार्कवर कुडाच्या शिवाजीनगरचो कुडाच्या छत्रपती शिवाजी महाराज नगरचो खेळाडू बॉलिंग मार्कवर सोहेल शेख ज्याचा नावाचा 54 धावांचा टार्गेट एका गड्याच्या मोबदल्यात 5 धाव फलक आणि सोहेलचो पहिलो चेंडू सबमरीन डिलिव्हरी टप्प पडल्यानंतर खाली रवलो सबमरीन भुईसपाट सरपाटी हे मालवणी शब्द पण क्रांतिकारकांच्या भाषेत सांगायचा तर भूमिगत झालेलो चेंडू आणि आज क्रांतिकारकांची सुद्धा नक्की आठवण येतली आजच्या तारखेमुळे कारण आज असा 10 मे 1957 चो उठाव याच दिवशी सुरुवात झालेलो कोलवा टप्प्याचो चेंडू मिड विकेटच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली आणि विकेट विकेट आणि विकेटचा पतन ही दुसरी गावडेवाडी प्रीमियर लीग विकेट उत्पन्न मराठा समाज गावडा गावडे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत कलमट गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वाचा ह्या आयोजनाचा पण पहिल्याच पर्वात या स्पर्धेची चर्चा सिंधुदुर्ग महाराष्ट्र गोवा बरोबरच वेगवेगळ्या राज्यांपर्यंत पोहोचली आणि त्याचा कारण सुद्धा एवढा सुंदर नीटनेटक्या देखणं आयोजन महिन्याभरापूर्वीचा ह्या जर मैदान तुम्ही बघितलं असतात आणि आजचा ह्या मैदान जर तुम्ही बघितला तर तुमच्या डोळ्यावर विश्वास बसायचो नाही आणि याचा सगळा श्रेय असा अर्थातच सगळ्या आयोजन समिती बरोबर कलमट गावडेवाडी मित्रमंडळा बरोबरच स्वप्नील चिंदरकर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांची ही मेहनत या स्पर्धेच्या निमित्तान तुमच्या समोर ही दुसरी विकेट आणि मैदानावर आकाशातलो सूर्य जरी अस्ताच्या दिशेने गेलो असलो तरी गोवा राज्यातल्या 70 तालुक्याचो वाळपईचो सूर्या स्ट्रायकर यांच्या दिशेने आवाज आवाज आणि आवाज सूर्या मैदानावर इलो आणि दाट ढगांच्या आड दिसेनासो झालो तिसऱ्या विकेटचा पतन गावडेवाडी प्रीमियर लीग विकेट नंबर 3 बंटी सावंत यांचं आगमन झालंय कलमट गावडेवाडी मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत बंटी सावंत सूर्याकडून खूप मोठी अपेक्षा होती सूर्या ज्या गावातून येता तो गाव इथपासून जवळपास 80-90-100 किलोमीटर लांब असा वाळपई ह्या त्या गावाचा नाव असा आणि त्या वाळपईचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जवळचा नासा असा आणि ह्या नाता असा दशावताराशी जोडलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोककला म्हणजे दशावतार आणि तो दशावतार समृद्ध करण्यासाठी वाळपईच्या 2 कलाकारांनी आपला मोठा योगदान दिलेला असा आणि ती 2 नावा अर्थातच तुमच्या सगळ्यांची आवडती लाडकी एक म्हणजे मास्टर दामू जोशी आणि दुसरा असा हरी वाळपईकर या दोन कलाकारांच्याच गावचो सूर्या मैदानावर इलो फक्त इंग्लंड मधल्या सूर्यासारखी थोडीशी झलक दाखवल्यान आणि परत माघारी परतलो 54 धावांचो पाठलाग स्थिरावली धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 रन्सावर मैदानावर नवीन फलंदाज संतोष साळुंके ज्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो आंबोलीचो धबधबो प्रसिद्ध अगदी तसोच तोडीस तोड धबधबो प्रसिद्ध असा सावडावचो आणि त्या सावडावचो खेळाडू मैदानावर स्ट्रायकर एंडवर संतोष साळुंके आणि ज्याप्रमाणे या धबधब्याचा सावडावच्या धबधब्याचा घसघशीत पाणी खाली येता त्या बरसणाऱ्या धबधब्यासारखी कामगिरी संतोष कडसून अपेक्षित पण समोर सोहेल शेख छोटा पटाका बडा धमाका सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काही निवडक खेळाडू असतात ज्यांच्याकडे बघून त्यांच्या खांद्याच्या ताकदीचा अंदाज येणार नाही आणि या खेळाडूमध्ये सोहेल शेख समीर विंगुर्लेकर ग्लेन फर्नांडिस अशा काही खेळाडूंची नावं असतात त्यापैकी सोहेल बॉलिंग मार्कवर आपल्या खांद्याचो मनगटाचो प्रचंड वापर फसलेलो फटको मिडॉनच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली आणि या ओव्हरीतली अजून एक विकेट नंबर 3 फॉर सोहेल शेख गावडेवाडी प्रीमियर लीग विकेट नंबर 4 फॉर दिस मॅच
कर्नाटकाची फलंदाजी कोसळाक लागली. ह्याचा कारण असा, योगेश सर, उरलेल्या बॅटरांका संपूर्ण स्पर्धेत बॅटिंगची जास्त संधीच मिळाली नाही. कारण बॅटिंग करताना प्रतीक गवंडे आणि शुभम चिंदरकरने बरेच सामने गमावले, बरेच सामने संपवले आणि या दोघांच्या कामगिरीमुळे इतर बॅटरांका आपली शस्त्रा परजण्याची वेळ इली नाही. पण यावेळी तसेच कणकवलीमधील एक प्रसिद्ध वडापाव दुकानाचे मालक सन्माननीय उमेश नाडकर्णी यांचं इथे आगमन झालंय. कलमड गावडेवाडी मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. विनंती आहे व्यासपीठावरून सन्नपन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. प्रथमेश रासम, कणकवली तालुक्याचो प्रथमेश रासम हरकुळ गावचो खेळाडू मैदानावर गेलो, फक्त हजेरी लावल्यान आणि माघारी परतलो. 5 विकेटचा पतन आणि मेडन ओव्हर दुसरी आणि एकाच या मेडन ओव्हर मध्ये 4 विकेट. एकदा टाळ्या वाजवूया कुडाच्या छोटा पटाका बडा धमाका सोहेल शेख साठी. भागीदारीसाठी ही जोडी ओळखली गेली, प्रतीक गवंडे आणि शुभम चिंदरकर. चेक. सोहेल शेखच्या गोलंदाजीसाठी सन्माननीय संदीपजी सावंत प्रसिद्ध उद्योजक यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय सोहेल शेखच्या गोलंदाजीसाठी. सोहेलची कामगिरी सुद्धा